राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे। एका कथित व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करत एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय। माध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा असल्याचा दावा केला जात आहे। यामध्ये पवन यादव नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होत असून हा व्हिडिओ त्याच्या नातेवाईकांनी सार्वजनिक केल्याची चर्चा रंगलेली आहे। मात्र या व्हिडिओची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाहीये। दरम्यान या प्रकरणामुळे आता नवा वाद निर्माण झालाय। शासकीय निवासस्थानाचा वापर योग्य पद्धतीने झालाय का की सुविधांचा गैरवापर झालाय, अशा अनेक प्रश्नांची चर्चा आता सुरू झाली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी विविध स्तरांतूनही होत आहे। याच दरम्यान पवन यादव याच्यावर कुरार पोलीस ठाणे या ठिकाणी दमदाटी आणि खंडणी प्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल असल्याची माहितीही समोर येते। तसेच या प्रकरणात आणखीन काही नवे नाव पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान या कथित व्हिडिओबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका करत नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केलाय। त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे।